राऊतांच्या एका ट्विटकडे, देशात आता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप प्रणित एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता पोल ट्रॅकर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आणि या सर्वेक्षणाचा निकाल खासदार संजय राऊत यांनी पोस्ट करत भाजपला डिवचले। पोल ट्रॅकरच्या सर्वेक्षणानुसार एनडीए आघाडीला राम मंदिरामधला घोटाळा आणि जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचा मोठा फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि याबाबत संजय राऊत यांनी पोस्ट केलेली आहे, ती पोस्ट नेमकी काय आहे आपण बघूया। बघा, राऊत आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, अच्छे दिन येणार, जुने चांगले दिवस परत येणार, मोदी शहा जाणार ते नक्की जाणार, असा टोला संजय राऊत यांनी लगावलेला आहे। 4 दिन की चांदणी आहे, त्यांना ते एका एक्झिट पोलवरनं ते खुश राहतील, आनंदात राहतील, त्यांचा बीपी करायची नॉर्मल होईल थोडा। परंतु ज्यावेळेला निवडणुकीचे निकाल लागतील त्यावेळेला मात्र हे घरीच बसलेले असतील। जनता ही माननीय नरेंद्र मोदी साहेबांवरती विश्वास ठेवून आहे, एनडीएवरती विश्वास ठेवून आहे, त्यामुळे देशाला नरेंद्र मोदी साहेबांपेक्षा दुसरा कुठलाही पर्याय असूच शकत नाही। संजय राऊत, तुम्ही कितीही ठरवलं राहुल गांधींना पंतप्रधान करायचं, कुठलेही सर्वे आणून दाखवले तरी राहुल गांधींची या देशामध्ये किंमत काय आहे हे 99 निवडणुकांमध्ये देशातल्या लोकांनी सांगितलंय। त्यामुळं आजचे दिन काय आहेत हे जनतेला माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर इथल्या जनतेचा विश्वास आहे।